नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आणि उद्या आहे गुढीपाडवा, तर गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। आज करायची आहे मला साफसफाई म्हणजे काही करणार नाही आहे खूप सारी, परंतु थोडीशी किचन साफ करणार आहे आणि देवघर साफ करणार आहे, कारण आता उद्यापासून पुन्हा नवरात्र पण सुरू होणार आहे। तर त्यामुळे देवघराची साफसफाई झालीच पाहिजे। त्यासाठी मी पहिले देव छान स्वच्छ घासून टाकेल आणि देवघर पूर्ण पुसून टाकेल आणि नंतर मग देवपूजा करेल, कारण देवपूजा करायसाठी मला पूर्ण देव बाहेर काढावीच लागतं। तर पहिले मग आता देवघर पूर्ण साफ करून टाकेल। त्याआधी मी स्वयंपाक मांडला आहे। तर आता वाजले 10 आणि आज नळ आले होते तर कामाला पण उशीरच झाला आहे। अंगणामध्ये पूर्ण पाणी मारत 1-1.5 तास लागून जातो मला, पूर्ण अंगणामध्ये पूर्ण झाडून पाणी काढणे याला 1-1.5 तास लागतो। आणि आता आंघोळ केली आहे छान आणि आता बनवत आहे स्वयंपाक। स्वयंपाकामध्ये मी फक्त बेसन आणि भात बनवणार आहे हलकस, कारण यांचा आहे शनिवार, कारण यांना मग नाश्त्याचं बनवून देईल, पण पहिले बेसन आणि भात आणि आंब्याचं पन्ह हेच बनवणार आहे। तर कुकरमध्ये भात आणि आंबे मांडून घेतले आणि त्यानंतर मग आता मी देवघर स्वच्छतेकडे निघाली आहे, म्हणजे देवघर स्वच्छ करायचं आहे मला। त्यासाठी आता हे दिवे आहे सगळे, निरांजन दिवे, तर ह्या 3 दिवळण्या होत्या, तर त्या आईने उचलून ठेवल्या होत्या मागे, तर त्या आज मला मिळाल्या, तर आता घासून टाकते। कारण आईला कशी कोणती वस्तू, म्हणजे आई म्हणजे सासूबाई, यांना कोणती वस्तू दिसली की त्या मागे नेऊन ठेवून देतात। तर मला असं दिसल्या, तर मग म्हटलं आता इतक्या खराब झाल्या आहे आणि आता म्हटलं याला पण स्वच्छ करावं, म्हणून मग कारण तुळशीजवळ जे दिवे लावते ते आई उचलून ठेवून देते, तिकडे नेऊन मागे नेऊन ठेवून देते आणि मी इकडे पाहत बसते मग, आणि विचारलं तर माहीत नाही मिळत जाते। तर म्हणून मग आता आज मला मिळाले, तर ते दिवे घासायसाठी घेतले आणि ज्या मी रोज देवाला लावतो दिवे 2 ते पण, आणि हे जे 2 डिझाईनचे आहे ते मी बाहेर दिवे लावते गेटजवळ, तर ते तर खूपच चिकट झाले होते। मी म्हटलं आता आज कुकरमध्ये शिजवून बघावं, म्हणजे टाकून बघावं म्हटलं। तर कुकर घेतलं, त्यामध्ये मग पूर्ण दिवे टाकून घेतले, त्यानंतर 1 गडवा पाणी टाकलं, नंतर त्यामध्ये व्हिनेगर, मीठ आणि खायचा सोडा टाकून घ्यायचा आणि छान पाण्याला उकळी येऊ द्यायची। खायचा सोडा हा पाण्याला उकळी आल्यानंतर टाकायचा, कारण पहिले नाही टाकायचा खाण्याचा सोडा। तर अशा प्रकारे उकळी आल्यानंतर खायचा सोडा टाकून घेतला मी आणि आता कुकरचं झाकण लावून घेतलं आणि 2-3 शिट्ट्या काढून घेतल्या। 2-3 शिट्ट्या होऊ दिल्यानंतर मग कुकर छान थंड होऊ द्यायचं आणि नंतर मग खोलून बघायचं, तर चिकटपणा पूर्ण निघाला होता आणि पण पूर्ण अशा काही साफ नव्हत्या झाल्या। त्याला आता पितांबरीने घासावंच लागते, पण बघा ना किती सारं काळं पाणी निघालं त्याचं, नाहीतर असे खूप वेळ लागला असता घासायसाठी, परंतु कुकरमध्ये टाकल्यामुळे लवकरच साफ झाल्या सगळ्या, निरांजन आणि दिवे माझे सगळे साफ झाले लवकरच। तर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा। आणि आता असेच पहिले घासणीने घासून घेणार आहे, तार घासणीने। आपण जे डिझाईनचे दिवे घेतो त्याच्यातनं खूप मळ घुसते आणि तो काढायसाठी ना खूप त्रास जातो। जरी आपण गॅसवर जरी जाळलं तरी पण त्याचा काळेपणा निघत नाही मग दिव्यांचा। तर ही पद्धत चांगली आहे, कुकरमध्ये निरमा किंवा साबण असं काही टाकून किंवा लिक्विड भांड्याचं टाकायचं आणि थोडासा खायचा सोडा आणि व्हिनेगर टाकून 2-3 शिट्ट्या काढल्या की लवकर साफ, म्हणजे पूर्ण जो चिकटपणा आहे तो निघून जातो लवकर। तर अशा प्रकारे मी पूर्ण दिवे छान साफ करून घेतले आणि पहिले घासणीने घासून घेतले आणि नंतर मग पितांबरीने घासले। तर आता दिवे घासून घेतले आणि आता राहिलं होतं देवघर साफ करायचं। तर देवघरातले पूर्ण देव बाहेर काढून घेतले आणि लाईटिंग लावून होत्या त्या। आपण काय लावताना कोणती वस्तू लावतो, पण काढताना त्याचा ना खूप त्रास होतो। तर 2-3 लाईटिंग असल्यामुळे त्या एकमेकात सगळ्या मिसळल्या होत्या, काढताना खूप त्रास गेला मला। 3 लाईटिंग होत्या आणि छोट्या छोट्या असल्यामुळे 2-3 लाईटिंग लागतातच देवघराला, त्यामुळे मग त्या लाईटिंग काढून घेतल्या। तिथली एक लाईट बंद झाली होती आणि 2 सुरू होत्या। आणि आता हे तोरण मी नागपूरवरून आणलं होतं, मेन गेटसाठी आणलं होतं, पण ते मेन गेट माझं नाही का मोठं आहे, मेन दरवाजा जो आहे तो 4.5 फुटाचा दरवाजा आहे, त्यामुळे त्याला काही झालं नाही ते। तर मग मी देवघराला लावून घेतलं ते तोरण आणि तोरण पण काढून टाकलं आणि छान भांड्याचं लिक्विड होतं ते टाकलं वाट्यामध्ये आणि पाणी करून छान त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून टाकलं तोरण पण, आणि पूर्ण हार पण काढले तिथले आणि सगळ्या वस्तू बाहेर काढून घेतल्या आणि तेच भांड्याचं लिक्विड टाकलं पुन्हा एका वाट्यामध्ये, त्यात थोडं पाणी टाकून पूर्ण छान देवघर घासणीने छान घासून घेतलं। अंदरून नव्हतं खराब झालं काहीच, कारण दिवे माझे बाहेरच असते, अंदरच्या साईडने नसते दिवे, मी खाली दिवे लावते, अगदी वरती नाही लावत, त्यामुळे देवघर अंदरून काहीच खराब नाही झालं।
फक्त समोरचा भाग जो आहे तो आणि थोडा वरचा भाग काळपट झाला होता. आणि तसंही माझ्या देवघराचा कलर हा राखाडीच कलर आहे, त्यामुळे काही ते जास्त खराब झाल्यासारखं काही दिसत नाही तेवढं. आणि काही खूप जास्त खराब झालंच नव्हतं, कारण खराब जर झालं तर खूप काळं पाणी निघते. तर यावेळेस काही माझ्या देवघराचं काळं पाणी निघालं नव्हतं जास्त. आणि अशा प्रकारे मी छान देवघर साफ करून घेतलं. आणि त्यानंतर मग पूर्ण तोरण हार जे धुतले होते ते पुन्हा सुकल्यानंतर पुन्हा लावून दिले आणि छान देव घासून घेतले. आणि आता छान देवपूजा करून घेतली आहे. आणि सर्व देवांचे हार मी धुवून घेतले, तर ते आता सुकायसाठी ठेवले होते. फक्त आता हार घालायचे राहिले होते. पण एवढंच देवघर साफ करणे आणि देव घासणे आणि निरांजन दिवे सगळे घासणे यासाठीच मला 4 वाजून गेले. कारण मधामधात कामाच्या याच्यामध्ये माझे बाथरूमचा आणि मागचा नळ जिथे मी कपडे धुते तिथला नळ खराब झाला होता, तर तो नळ दुरुस्त करण्यावाला आला होता, तर तिथेच माझा टाईम गेला. त्यानंतर मग कपडे धुतले पुन्हा, मग ते बाथरूममध्ये गेली, मग त्यामुळे मग पुन्हा आंघोळ केली डबल. आणि त्यानंतर मग सगळे हे कामं केले, त्यामुळे मला 4-5च वाजून गेले होते सर्व कामासाठी. आणि अशा प्रकारे छान देवपूजा करून घेतली. आणि आता 5 वाजले, त्यामुळे मग आता घरातली राहिली होती झाडझूड, म्हणजे संध्याकाळची झाडझूड आता सुरू झालं संध्याकाळचं रुटीन. तर आता घर छान स्वच्छ झाडून घेतलं. आणि त्यानंतर मग आता मला पुन्हा मार्केटमध्ये जायचं आहे, कारण उद्यासाठी काही सामान लागणार आहे. फुलं, आंबे होते घरी, पण तरी पण म्हणजे मग उद्या सकाळी काही आणता येत नाही लवकर, मार्केटमध्ये मग जावं लागते. सकाळी घरचीच कामं भरपूर राहते, त्यामुळे मग आजच मार्केटमध्ये जाऊन येणार आहे. कारण काही भाजीपाला पण लागणार आहे थोडासा, तर ते पण सामान आणायचं होतं, त्यासाठी आता मार्केटमध्ये पण जाणार आहे मी. आणि थोडे केस पण पांढरे झाले माझे, तर ते पण डोक्याला पण पॉलिश लावायची होती थोडी. तर मग झाडझूड झाल्यानंतर थोडीशी डोक्याला पॉलिश लावून घेतली, थोडा वेळ राहू दिली. नंतर मग डोकं छान स्वच्छ धुवून टाकलं आणि नंतर मग मार्केटमध्ये गेली मी. तर मार्केटमधून पेढा, आंबे आणि फुलं वगैरे सगळं काही घेऊन आली. आणि पुन्हा मग घरी आल्यानंतर पुन्हा आपले संध्याकाळची पुन्हा कामं. देवाला दिवे काही लावायची गरज नव्हती, कारण माझी 4 वाजताच देवपूजा झाली होती, तर दिवे सुरूच होते. आणि घरी आल्यानंतर पुन्हा तूप माझं संपलं होतं, तर ते तूप पण बनवून घेतलं. आणि इकडे आता स्वयंपाक बनवून राहिली होती. तर भाजी कशाची करू असा विचार करत होते. पुन्हा कोबी खात नाही मुलं, वांगी खात नाही, तर मुलांच्या आवडीप्रमाणेच मग सगळं काही बनवावं लागते. तर मग वड्याची भाजी बनवून घेतली आणि पोळ्या बनवल्या, कारण सकाळचा भात होताच. तर आता मार्केटमधून काय काय आणलं ते दाखवते. तर हे शॅम्पू दुकानमधूनच आणल्या होत्या मी आमच्या. आणि हा मुंगसोला, म्हणजे उद्या वड्या टाकावं लागते गुढीपाडव्याला, गुढी पलटण्यासाठी नाही का. तर मग आणि चणे, पुन्हा आमच्याकडे घुगऱ्या करतात, मिक्स घुगऱ्या करतात, तर त्यासाठी चणे होते. यावर्षी आता 2 वर्ष झाले शेती करत नाही, त्यामुळे काही घरचे चणे राहत नाही, तर त्यामुळे मग चणे पण आणले, 1च पाव आणले, नाहीतर मग मार्केटमधून ठोकीमध्येच घेऊन येतात बापूजी. तर फुलाचे हार, फुलं हे सगळं काही घेऊन आली. आणि आंबे, सांबार हे सगळं सामान मी घेऊन आली. तुम्हाला पाहायला एवढा छोटासा व्हिडिओ वाटत असेल, तरी आज पूर्ण दिवस गेला माझा या कामामध्ये. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि पुन्हा एकदा उद्यासाठी, नवीन वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा.